ला संधी मिळते. पहिला सोमनाथने खेळला, दुसरा विजयने, आणि आता तिसऱ्यासाठी पुन्हा स्ट्रायकर वरती पाहायला मिळतोय सोमनाथ. चौथा बॉल अक्रॉस द लाईन, क्षेत्ररक्षण चांगला आहे, वेगाने फेकलाय तो डेंजर झोन कडे खऱ्या अर्थानं होता विजय. यष्टीरक्षकांच्या भूमिकेत ॲज अ कॅप्टन या टीमचे आपण पाहू शकतो. रोशन डायरे सातत्यानं चांगले यष्टीरक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. तदनंतर मैत्री 11 ला ज्यानं विजयाचं स्वप्न दाखवलं ते तांबे सर यांचं आगमन इथवर होते. कॅप्टन जयकडे जबाबदारी सोपवली. आतापर्यंत चांगली कामगिरी. पाचवा बॉल या बले आपण पाहतो चोरटी धाव घेण्याचा प्लॅनिंग होता, थांबवलं सोमनाथने. मैदानाच्या आतमध्ये विकेट टिकून राहणं देखील तितकंच गरजेचं. खऱ्या अर्थानं दोन्ही टीमसाठी निर्णायक सामना आहे आणि या अशा निर्णायक मॅचेसमध्ये मैदानावरती चांगल्या पद्धतीचे बॅटर टिकून राहिले तर चांगली धावसंख्या होत असते आणि त्याच स्ट्रॅटजीनं या बलेस खेळानं मैदानाच्या आतमध्ये लगेच पाणी पोहोचवा. थोडेसे दुखापतग्रस्त पाहायला मिळतात. विजय डायरे सायली वॉटर सप्लायरचे ओनर बल्लू दादा लगेच मैदानात पोहोचा. तदनंतर आपण पाहतो या स्पर्धेला खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं लीड करतात ते आमचे सर्वांचे लाडके अजय डायरे सर आमच्या सोबतीला आज ॲज अ कॉमेंट्रेटर पाहायला मिळतील. इथून आता नेक्स्ट बॉल साठी पुन्हा तयार जयचा बॉल विजयसाठी फटका दर्जेदार पाहायला मिळतो. समोर सरळ खेळलेत, येईल 4. शेवटच्या बॉलवरती आलेला हा चौकार. पहिल्या ओव्हरची सांगता जयची 2 चौकार आले. 2 चौकाराच्या मदतीने टोटल पाहायला मिळते पहिल्या षटकांती 11 या आकड्यावरती 11 धावांवरती पाहायला मिळतात. कुठली विकेट अजून मैदानाच्या बाहेर आलेली नाहीये. 5 ओव्हरची मॅच आहे आणि एक चांगली सुरुवात वैष्णवी कन्स्ट्रक्शन 11 टीमला करून दिली आहे. विजयच्या बॅट मधून आपण 2 चौकार पाहिले. टोटल 4 बॉल वरती 9 या धावसंख्येवरती सध्या खेळतोय मैदानाच्या आत. जास्तीची टीम मीटिंग घेऊ नका, ऑफिशियल देखील आपणास विनंती करतायत आणि खऱ्या अर्थानं त्यांचा सन्मान राखत आता आपण लगेच सेकंड ओव्हरला सुरुवात करा. संजय दादा तांबोली स्टेडियम कोलिवली या मैदानावरती आपण अनुभवतोय 16 पर्व 6वे ग्रुप ग्रामपंचायत पिंपलोली प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य असं आयोजन. आजचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसातील चालू सामना आपण पाहतोय उद्घाटनीय मॅच सुजल 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट संघर्ष करते वैष्णवी कन्स्ट्रक्शन 11. गोलंदाजी मार्क वरती अक्षय येतात. सेकंड ओव्हर साठी येथील अक्षय. पंचांच्या उजव्या साईडने राईट मोर द विकेटने आपल्याला सुरुवात पाहायला मिळेल. सोमनाथ साठी चांगल्या टप्प्यावरती उचली घेणारा चेंडू पाहायला मिळाला. इथून यस 1 चान्स दिली जाईल. उचली जास्त होती. सोमनाथ पाटील ऑन स्ट्राईक आहेत. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर 2 चेंडूंचा खेळ त्यांच्या वाट्याला आलाय. फक्त 2 या धावसंख्येवरती सध्या खेळ करतायत. सुरुवात झाली 11 धावफलकावरती. सेकंड बॉल समोर होता, ब्लॉक करण्याचा प्रयत्न अक्षयचा, समोरच्या दिशेला टॅप केलाय. फक्त एक सिंगल. फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळते. संयमी आणि अगदी शांत सुरुवात पाहायला मिळते.
तिसरा बॉल आपण पाहतो पॉइंटच्या दिशेला फटका विजयने खेळला वेगाने धावता क्षेत्ररक्षक थांबवली आहे चौकार एक सिंगल झाली आहे कंप्लीट चांगली गोलंदाजी पेश करतोय अक्षय गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या ओव्हरवरती आपण पाहतोय त्याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आणि अद्यापपर्यंत 3 चेंडूवरती फक्त ना फक्त 2 धावा त्याने खर्च केला सोमनाथ पाटील ऑन स्ट्राइक मोठ्या फटक्याच्या शोधात आहे सोमनाथ या बल्ले रडार मध्ये आणि भिडकावलाय ऑन साइडला लॉंग ऑनच्या डोक्यावरून सोमनाथ पाटील ब्रँड षटकार खऱ्या अर्थानं पाहायला गेलं ना सोमनाथ पाटील उर्फ सॅमी अशा पद्धतीचे फटके नेहमी खेळत असतो आणि कन्स्ट्रक्शन साठी संधी अगदी ओपनिंगची त्याला मिळाली आणि मिळालेल्या संधीचं सोनं करत असताना विजयला चांगली साथ देतो चांगली पार्टनरशिप बनवण्याचा प्रयत्न दोन्ही खेळाडूंकडून षटकाराला 6च्या मदतीने टोटल स्थिरावली होती ती पुढे उंची गाठत असताना 19 या आकड्यावरती 19 धावपलकावरती 3 चेंडू खूप चांगले पाहायला मिळाले अक्षयने फक्त 2 धावा खर्च केला होता चौथ्या चेंडूवरती आलेला हा मोठा फटका पाचवा बॉल स्विच इट खेळण्याचा प्रयत्न लाऊड अपील पाहायला मिळते थोडेसे लाईन पासून बाजूला चेंडू पाहायला मिळतो यस बायच्या स्वरूपात एक चोरटी धाव इथे कंप्लीट करण्यात येते केटीसी लाईव्ह इव्हेंटची टीम आपण पाहतोय या पूर्ण मॅचेस कव्हर करताना खूप चांगलं कामगिरी खऱ्या अर्थानं कर्जत तालुक्यामध्ये ज्या वाहिनीला खूप महत्व दिलं जातं ती केटीसीची टीम इथून फटका विजयच्या बॅट मधून खऱ्या अर्थानं हा फटका ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मजा येईल परफेक्ट चेंडू पर्यंत पोहोचले विजय आणि फटका भिडकावला मिड विकेटला षटकार येतोय 6 धाबा अर्जित करतात वैष्णवी कन्स्ट्रक्शन टीम साठी खऱ्या अर्थानं जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळतीये अशा प्रकारची बॅटिंग जर राहिली तर चांगली धावसंख्या होईल वैयक्तिक 16 धावसंख्येवरती विजय खेळतोय टोटल पोहोचली 26 या आकड्यावर 26 धावपलकावरती अजूनही सुजल 11 टीमला एकही विकेट कमावता आली नाहीये या स्पर्धेतील चेंडूंची जबाबदारी सूरजकडे आहे आणि सूरजच्या हातात जबाबदारी दिल्यानंतर तो योग्य रीतीने पार पाडत असतो योग्य त्या वेळी योग्य ते चेंडू तुम्हाला पुरवले जातील मैदानाच्या आतमध्ये चेंडू येतात जय गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक जयचं आपण अनुभवलं 11 धाब्यांचा आता वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये येतोय आता इथून कॅप्टन रोशन त्यानंतर व्हाईस कॅप्टन संकेत सोनावले यांना जबाबदारी घेऊन इथून थोडेसे गोलंदाजांना कानमंत्र द्यायला हवे कारण त्याने एखादी विकेट जर का बाहेर आली तर वाढत्या धावसंख्येला लगाम लागू शकतो पुन्हा तयार जय आणि स्ट्रायकर वरती सामीचा फटका जबरदस्त पाहायला मिळतो पॉइंटच्या दिशेने ढकललाय वेगाने धावता क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत फील्ड आड फेकी तोपर्यंत सेकंडची डिमांड इथे कंप्लीट 2 धाबा यशस्वीरित्या कंप्लीट पाहायला मिळतात 2च्या मदतीने टोटल 28 या आकड्यावरती 28 धाबा धावपलकावरती जय आलेत गोलंदाजी मार्क वरती पहिल्या ओव्हर मध्ये कारनामा झाला नाही आता या वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये त्याला कारनामा करावा लागेल तिसरं षटक प्रगतीपथावरती वेगानं आणि उडवली आहे मधली एसटी यू मिस आय डेफिनेटली हिट आजच्या दिवसातील त्रिपाला चितच्या स्वरूपात पहिली विकेट सॅमीची माघारी येत असताना
न्यू बॅटर बंडाऊनच्या भूमिकेत श्री महालक्ष्मी तलवडे टीमचा बंड बॉय संकेत माली मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. सामी चांगल्या पद्धतीनं खेळ खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर 11 धावा त्यानं बनवल्या वैष्णवी कन्स्ट्रक्शन 11 टीम साठी. आणि आता माघारी परतलेत. सेकंड बॉल वरती जयच्या विकेट आपण पाहतो. संकेत माळी पोहोचतायत मैदानाच्या आत. लॉंग ऑफला डीप मध्ये संकेत सोनावले आहेत. वाईस कॅप्टन सांगतात गोलंदाजाला अशा प्रकारचे कारनामे आता करावे लागतील, थांबावं लागेल. कमीत कमी धावसंख्येवरती विचार करायला गेला वैष्णवी कन्स्ट्रक्शन टीमकडे. सेकंड इनिंग साठी गोलंदाज देखील तितकेच ताकदीचे आहेत आणि अशा वेळी कमीत कमी धावसंख्या खर्च करणं आद्य कर्तव्य गोलंदाजाचं. तिसरा बॉल या वेळेस हलक्या हातानं कट करण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेने ढकलला. साबरली आहे खऱ्या अर्थानं मिडल सीमारेषा क्षेत्ररक्षकानं सर्कलमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण रुद्र होते तिथे. फिल्डानं फेकी तोपर्यंत एक सिंगल. चौथा बॉल विजयसाठी फटका जबरदस्त डीप मध्ये. संकेत काय चुकी केली संकेतने. हा चेंडू जर का थोडासा पुढे असता त्याच्या तर चौकार मिळाली असती. प्रयत्न झाले नाहीत संकेत कडून, पोहोचला नाही चेंडू पर्यंत. एका टप्प्याखेरीज अडवण्याचा प्रयत्न असफल ठरला. देऊन गेली चौकार या बॉल वरती वैष्णवी कन्स्ट्रक्शन टीमला. 4च्या मदतीने टोटल उंचावतीये, वाढतीये, चांगल्या स्थितीमध्ये येऊन पोहोचतीये. एक गड्या मोबदल्यात 33 या आकड्यावरती 33 धावा धावफलकावरती. पाचवा बॉल विजयसाठी फटका जबरदस्त आहे. नोमॅन झोन कडे चेंडू टोलावला. धावतात वेगाने क्षेत्ररक्षक, भरपूर प्रयत्न. अखेरीस चेंडू थांबवला, फेकला तोपर्यंत 3 कंप्लीट पाहायला मिळाल्या. 3 धावा इथून कंप्लीट. एक धाव नक्कीच वाचवली आहे. 3च्या मदतीने टोटल पोहोचतील ती 36 या आकडावरती. 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. दोन धावा, माफ करा, 2च धावा इथे पाहतोय. 2च्या मदतीने टोटल 36 या आकड्यावरती. जय गोलंदाजी मार्क वरती आहे. उर्वरित आता या ओव्हर मध्ये लास्ट बॉल अतिशय वेगानं पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं विजयला ओळखता आला नाही. वेगानं सरळ यष्टीरक्षक रोशन डायरे यांच्या हातामध्ये जाऊन विसावला. चेंडू कुठल्याही प्रकारची धाव येत नाहीये. 3 षटकांची होईल समाप्ती. टोटल स्थिरावली 35 या आकड्यावरती. 35 धावा धावफलकावरती. एक गड्याच्या मोबदल्यात. विजय मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं वैष्णवी कन्स्ट्रक्शन टीमनं ॲज अ कॅप्टन म्हणून त्यांची निवड केली आणि सार्थकी ठरवत असताना ही निवड. वैयक्तिक खेळी जर का पाहिली या मॅच मध्ये 9 चेंडू 22 वरती खेळतोय. दोन्ही टीम साठी निर्णायक मॅच आहे. कालच्या दिवसामध्ये दोन्ही टीमच्या वाट्याला एक एक विजय आला. आता इथून दोन्ही टीम विजयाच्या अनुषंगाने प्रयत्न करेल यातील मात्र शंका नाही. लगेचच मॅचला सुरुवात करा. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. अजूनही 12 चेंडू म्हणजे 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. पहिली इनिंग आपण अनुभवतोय. आजच्या दिवसातील पहिली मॅच सुजल 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतीये ती वैष्णवी कन्स्ट्रक्शन 11. गोलंदाजी मार्क वरती हर्षद तयार होत असताना पाहायला मिळत आहेत. जयनं एक कारनामा केला, सोमनाथ पाटीलला माघारी धाडलं. आता इथून हर्षदला देखील तशा प्रकारची कामगिरी करणं गरजेचं असेल. धावसंख्येचा विचार केला तर चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते वैष्णवी कन्स्ट्रक्शन 11 टीमची. 35 या आकड्यावर. चौथं षटक इथून आपण पाहतोय. हर्षदच्या
या गोलंदाजीवरती काय होईल याकडे लक्ष आहे. थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल का? 35 आकडा धावफरकावरती लागलाय. संकेत ऑन स्ट्राईक आहे. संकेतच्या बॅट मधून फटका जबरदस्त पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या दिशेला डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने धावले. सेकंडचा कॉल इथे चांगली रनिंग बिटवीन द विकेट. जरी षटकार चौकार आला नाही तरी दुहेरी धाबावरती चांगलं फोकस केलं जातंय. 2 धाबा कंप्लीट झाल्या. 2च्या मदतीने 37 आकडा धावफलकावरती. पाहायला गेलं तर या इनिंग मधील ही ओव्हर खूप महत्वाची असणार आहे. इथे थांबवलं तर थोडीशी धावसंख्या कमी राहील. परंतु संकेत माली सारखा बॅटर मैदानाच्या आतमध्ये असताना वैष्णवी कन्स्ट्रक्शनला घाबरायची गरज नाही. कारनामा केला संकेत मालीने, लगावलाय मिड विकेटच्या डोक्यावरून दर्जेदार षटकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता. जागा बनवली पायामध्ये आणि लगेच मिड विकेटच्या दिशेला फेकला चेंडू. 6 धाब्यांसाठी षटकाराला. षटकाराच्या मदतीने टोटल 43 या आकड्यावरती 43 धाबा धावफलकावरती. सोमनाथने विजयची साथ नक्कीच सोडली आहे. धावफलक 43 या आकड्यावरती. आता इथून संकेतला त्याला चांगली साथ देणं गरजेचं. एक षटकार आलाय. टोटल 3 चेंडू 9 वरती खेळ करतोय संकेत वैष्णवी कन्स्ट्रक्शन टीम साठी. नेक्स्ट बॉल साठी पुन्हा तयार. तिसरा बॉल हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेला. संकेत वेगाने धावतात सर्कल मध्ये. मिड ऑफला फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. तोपर्यंत कंप्लीट फक्त एक सिंगल. चौथा बॉल विजयसाठी हवेमध्ये आहेत. एसटी रक्षक रोशन डायरे इथे पकडतील चांगला झेल. संपुष्टात येईल विजय डायरेचा खेळ. ज्या बॅटरनं आग लावली होती मैदानात खऱ्या अर्थानं तो विजय आता माघारी येतोय. 10 चेंडू वैयक्तिक 22 धाबा त्याच्या खात्यामध्ये. 10 चेंडू वैयक्तिक 22 धाबा कमावत माघारी परतात विजय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील. चेतन खाडे. हर्षद गोलंदाजी मार्क वरती. चौथ्या चेंडू वरती त्याला देखील सफलता मिळाली आहे. मोठी विकेट माघारी आल्यानंतर पुन्हा तयार. 5वा बॉल चेतनसाठी वेगानं फेकला हर्षदने. आग ओखत असताना आता मैदानाच्या आतमध्ये हर्षद पाहायला मिळतोय. कुठल्याही प्रकारची धाव घेणार नाहीये. एष्ट्यांच्या मागे आपण पाहू शकाल रोशन डायरेला बरेचसे सूत्र हलवत असताना आता पाहायला मिळतोय. अंतरवरील टीमचे आज कॅप्टन म्हणून लीडरशिप सातत्यानं करत असताना यावेळी सुजल 11 ग्रामपंचायत पिंपलोली प्रीमियर लीग मध्ये त्याच्या खात्यावरती कॅप्टनची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडत असताना. लास्ट बॉल वेगानं फेकला आणि इथून डॉट बॉल. या षटकाची समाप्ती होईल. टोटल खर्च केल्या हर्षदने 9 धाबा 1 विकेट त्याने कमावली. 4 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आला. टोटल बनली अद्यापपर्यंत 44. 44 या आकड्यावरती धावफलक वैष्णवी कन्स्ट्रक्शन 11 टीमचं. पहिल्या इनिंगचा खेळ अखेरच्या टप्प्यामध्ये. आता शेवटचं षटक इथून फेकण्यासाठी सागर तयार होत असताना पाहायला मिळतोय. सागर क्षीरसागर कालच्या दिवसामध्ये थोडासा मागणा ठरला होता सुजल 11 टीमला. आता इथून चांगल्या पद्धतीनं खेळ करावा लागेल. जयमल्लार भाकरीचा बाडा या टीम कडून बिलॉन करतो सागर. या लीग स्टेजच्या मॅच मध्ये संधी वाट्याला सुजल 11 टीम मध्ये लास्ट ओव्हर साठी येत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहेत.
आई एकविरा पिंपरोली टीमसाठी संकेत देखील यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आम्ही बऱ्याचदा पाहिला, परंतु यावेळेस थोडंसं आपण पाहाल तर पॉईंटच्या दिशेला सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना एक हँडसम लुक घेऊन आज उतरलेत सुजल 11 टीमसाठी रोशन डायरे यष्टीरक्षक. इथून धावा वाचवण्यासाठी प्रयत्न. लास्ट ओव्हरला फर्स्ट इनिंगच्या सुरुवात. सागर तयार. पहिला बॉल सागरचा फटका जबरदस्त. पॉइंटच्या डोक्यावरून टोळावलेला चेंडू. संकेत माली लास्ट ओव्हरच्या पहिल्या बॉल वरती हावी होत असताना 4 रन. 4 धावा आल्या. 4च्या मदतीने टोटल उंचावली आहे. 48 आकड्यावरती 48 धावबलकावरती सागरच्या विरोधात फटकेबाजी. दुसरा बॉल पुन्हा त्याच दिशेला. आता डीप मध्ये हर्षद. फील्ड आडपैकी. आता इथून दुसऱ्या धाव घेण्याच्या नादामध्ये चेतनला यावं लागेल माघारी. संकेत मालीनं स्वतःकडे स्ट्राईक राखली आहे. पहिल्या बॉल वरती चौकार आला. मनगडातला आत्मविश्वास देखील वाढलाय. त्यामुळे आता आपण पाहतो दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये चेतनला माघारी यावं लागतंय. शुभम येत आहेत आता. इनिंग नंबर 5 वरती दाखल झाले शुभम. तिसरा बॉल संकेतसाठी फटका जबरदस्त. डीप मध्ये मिड विकेटला आहेत क्षेत्ररक्षक. फील्ड आडफेकी दुसरीसाठी वेगाने निघालेत. रोशनकडे फेकी झाली यष्टीरक्षकाकडे आणि आपण पाहतोय नॉन स्ट्रायकर वरती इथून धावबादच्या स्वरूपात शुभमला देखील माघारी यावं लागतंय. मैदानाच्या आतमध्ये सूरज पोहोचतायत आणि जल्लोष आपण पाहू शकता डाव्या बाजूनं अगदी उत्साहित करून त्यांना मैदानाच्या आतमध्ये धाडले. 2 बॉल वरती 2 रनआउट पाहायला मिळालेत. चौकार नक्की झालाय. चांगली सुरुवात आहे आता इथून सागरची. चौथा बॉल अतिशय वेगानं पाहायला मिळाला. शरीरापासून दूर ठेवण्यात आला. बॅट पोहोचली नाहीये संकेतची. डॉट बॉल. अर्धशतक मात्र वैष्णवी कन्स्ट्रक्शन टीमचं. 50 धावा. 5वा बॉल खोलबर टप्प्याचा खणून काढला. डीप मध्ये आज साहिल. एक सिंगल झाली कंप्लीट. वेगानं चांगला थ्रो पाहायला मिळतो साहिलचा. लटकवण्यात आलं संकेत मालीला. फेकी परफेक्ट पाहायला मिळाली साहिलनं. पाहिलं नॉन स्ट्रायकर एंडकडे सूरज धावतोय. महत्वाची विकेट संकेतची आहे आणि फेकला थ्रो सरळ यष्टीरक्षक रोशनकडे. मैदानाच्या आतमध्ये सायली वॉटर सप्लायरचे ओनर बल्लू पोहोचतायत. सुशांत गोडविंदे लाडानं बल्लू म्हणून त्यांना संबोधलं जातं. एक्कावन्न धाबा धावबलकावरती 5 चेंडूंचा खेळ संपलाय. असं वाटलं होतं संकेत कुठेतरी सागर वरती हावी होईल पहिल्या बॉल वरती चौकार आल्यानंतर, परंतु जसं लय पकडलंय ना आता सागरने चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतो. 51 आहेत. लास्ट बॉल वरती टार्गेट डिसाइड होईल. लास्ट बॉल बल्लून वेगानं बॅट फिरवलीये. बॅट आणि बॉलचं करेक्शन झालं नाहीये. इथून डॉट बॉल. लास्ट बॉलची फेकी डॉट पाहायला मिळते. 51 धाबेवरती स्थिरावली धावसंख्या वैष्णवी कन्स्ट्रक्शन 11 टीमची. 52 धावसंख्येचं टार्गेट ठेवण्यात आलंय सुजल 11 टीम समोर. तदनंतर यानंतरची सेकंड मॅच आपल्या भेटीला येईल. ईश्वरी 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळेल स्वर्गीय नवना स्मृती विघ्नेश 11. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपल्याला हा लास्ट कॉल आहे. लगेच आपण टॉस साठी या.
हॅलो. चला दोन्ही टीम ईश्वरी 11 आणि स्वर्गीय नवनाथ स्मृती विघ्नेश 11 दोन्ही कॅप्टन टॉस साठी या आपण. लुझर वर्सेस लुझर, फर्स्ट मॅच लुझर आणि सेकंड मॅच लुझर. विघ्नेश आलेले ईश्वरी 11 चे कॅप्टन. चला स्वर्गीय नवनाथ स्मृती विघ्नेश 11 लगेच आहे आपण. आणि दोन्ही दोन्ही टीमचा 12th मॅन सुजल 11 आणि वैष्णवी कन्स्ट्रक्शन. दोन्ही टीम 30 चेंडू आणि 52 धावांचं लक्ष आहे. जो संघ हा सामना जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये दाखल होईल. सुजल 11 वैष्णवी कन्स्ट्रक्शन दोन्ही पैकी जो जिंकेल तो ट्रॉफीचा मानकरी होईल आणि जो हरेल त्याला आणखीन एक चान्स मिळेल ती सेमी फायनल मध्ये जाण्यासाठी. चला दोन्ही कॅप्टन आलेले मी अनिल शेठ काळन यांना विनंती करेल की पुढील मॅचचा टॉस आपण आपल्या शुभास्ते करावा. ईश्वरी 11 आणि स्वर्गीय नवनाथ स्मृती विघ्नेश 11 हे दोन संघ, या दोन संघामध्ये नॉकआउट मॅच लुझर लुझर येते. त्यामुळे त्यांच्यात जो जिंकेल तो पुढे आणि हरेल तो स्पर्धेच्या बाहेर. टॉस इथून संपन्न होतं. टॉस जिंकलाय स्वर्गीय नवनाथ स्मृती विघ्नेश 11 आणि बॉलिंग करण्याचा निर्णय या टीमने घेतलेला आहे. चला सुजल 11 बॅटर लगेच आपण निघा. 52 धावांचं लक्ष आहे. जीपीएल 6व्या पर्वामध्ये जर सगळ्यात कमी चेंडूमध्ये कोणत्या टीमने धावा चेस केल्या असतील तर तो सुजल 11 आहे. काल 16 चेंडूमध्ये 36 धावा या टीमने चेस केल्या होत्या. आज 30 बॉलमध्ये 52 धावांचं टार्गेट या टीमला चेस करायचं. जय डायरे आणि संकेत सोनावले हे दोन फलंदाज चेंडूची चेकिंग करतात. फिल्डिंग सेट करण्यात आलेली आहे. विजय डायरे या कर्णधाराने आपल्या संघाला पूर्णपणे सूचना देऊन वैष्णवी कन्स्ट्रक्शन फिल्डिंगसाठी रेडी झालेलं आहे. आणि आता जय डायरे आणि संकेत सोनावले. सुजल 11 हा संघ मागच्या 6 पर्वामध्ये लगातार या स्पर्धेमध्ये खेळत आलेला आहे आणि गतवर्षीचा चॅम्पियन वैष्णवी कन्स्ट्रक्शन या चॅम्पियन टीमला या वर्षी या मॅच मध्ये जर का त्यांनी शिकस्त दिली तर मात्र थेट सेमी फायनल मध्ये या संघाची एंट्री होईल. त्यामुळे 30 चेंडू आणि 52 धावांचं लक्ष या क्रीडांगणावरती बघायचं आता कशा पद्धतीने खेळ बदलेल. कारण 5 ओव्हर 52 धावा, 10ची सरासरी, इथून 10च्या सरासरीने तदनंतर आपण पाहतोय वैष्णवी कन्स्ट्रक्शनचे ओनर जयेशदादा डायरे इथवर उपस्थित झालेत. तदनंतर उद्योजक, ज्येष्ठ उद्योजक आपण पाहतोय बालूदादा डायरे देखील उपस्थित झाले. त्यांना देखील विनंती करतो की आधी आदरानं सन्मानाने या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ बा. या स्पर्धे ठिकाणी आपलं देखील सहर्ष असं स्वागत. तदनंतर दीपक दादा डायरे देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील या. अगदी मानानं सन्मानानं आणि पिंपलोली ग्रामपंचायतीमधील एक आदर्श व्यक्तिमत्व समीर दादा काळन देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ बा. जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. बनवायच्या 30 बॉल वरती टोटल 52. विजय तयार. पहिला बॉल विजयचा संकेतसाठी. फटका हवेमध्ये. शुभम आहे डीप मध्ये. फील्ड आडफेकी तोपर्यंत सेकंडची डिमांड यस. इथून मोठी विकेट मैदानाच्या बाहेर येईल. पहिल्या बॉलला टॅप केलं होतं लॉंग ऑफला संकेतनं. सेकंडची डिमांड केली आणि नॉन स्ट्राईक एंड वरती फेकी चांगल्या पद्धतीने झाली आणि अगदी स्वस्तात माघारी परतत असताना पाहायला मिळतील. जय पहिला बॉल विजयचा संकेतसाठी. फटका हवेमध्ये. शुभम आहे डीप मध्ये. फील्ड आडफेकी. पहिल्या बॉल वरती संकेतने खऱ्या अर्थानं चुकी केली आहे. जयला घेऊन चांगली पार्टनरशिप बनवायची होती. इथून स्ट्रॅटजी आपण पाहतोय बनवली गेली नाही आणि विजयनं बाजी मारली. खऱ्या अर्थानं धाबाच्या स्वरूपात विकेट आले. 1 रन वरती 1 विकेट. 51 धाबा अजूनही हव्यात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल गेलेत. सेकंड बॉल संकेतसाठी. फटका जबरदस्त. भरपूर उंचावरती आणि दूर देखील तितकाच पाहायला मिळतोय. षटकार येईल. 6 धाबा. विकेट जरी माझ्या बुले गेली असली तरी मैदानाच्या आतमधून ॲज अ ओपनर म्हणून माझी कामगिरी सुजल 11 टीम साठी अगदी पाहण्यालायक असेल हे दाखवून दिलं. मनगटातला आत्मविश्वास सांगतोय सुजल 11 टीम साठी संकेतचा. अशा प्रकारची फटकेबाजी झाली तर विजय त्यांच्यापासून दूर राहणार नाही. विजय गोलंदाजी मार्क वरती. पराजयाची भाषा आता त्याच्या गोलंदाजी मधून पाहायला मिळते. षटकार आलाय. 6च्या मदतीने टोटल 7 या आकड्यावरती 1 विकेट नक्कीच आली आहे पहिल्या बॉल वरती. चांगली सुरुवात आता सुजल 11 टीम साठी. तिसऱ्या बॉल साठी तयार.
तिसरा बॉल गुडल्या स्पॉट वरती उंची घेत असताना पाहायला मिळतोय, उचली घेत असताना पाहायला मिळतोय, विसावला सरळ यष्टीरक्षक सोमनाथ पाटीलच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता. चौथा बॉल पुन्हा त्याच टप्प्यावरती. यस, आता दिशेपासून थोडेसे बाजूला पाहायला मिळाले. वाईट बॉल, अतिरिक्त बाहेर जाणारा चेंडू दंडित केलाय गोलंदाज विजयला. पंचांनी अतिरिक्त धाव पाहायला मिळते. उंची जास्त होती. यस, आपण पाहिलं विजय गोलंदाजी मार्क वरती आता थोडीशी चुकीची गोलंदाजी करतो. 8 आकडा धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. चौथा बॉल संकेतसाठी अगदी आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. विजयचा वेगाने फेकला, एक बाईकच्या स्वरूपात चोरटी धाव कमावण्यात येते. नऊ आकडा धावफलकावरती 10 ची सरासरी राखायची पाहायला गेला. अजूनही या ओव्हर मधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आता संधी येण्यात नंबर 3 वरती दाखल झाले साहिलला. 5वा बॉल साहिल साठी लागली आहे, हलकीशी कडा आणि इथून संपुष्टात येतोय खेळ साहिल कालनचा. बॅक टू द डगआउट पाहायला मिळतील. टप्पा चांगला होता, हलकीशी लिडिंग एज घेतली बॅटची कडा आणि साहिल माघारी येत असताना पाहायला मिळतोय. जांतराजा पिंपरी टीम साठी सातत्यानं चांगली कामगिरी करत असतात साहिल, परंतु या लीग स्टेजच्या मॅच मध्ये संधी हुकली आहे साहिलची आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच पोहोचतील. हर्षद पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये. नऊ धावा धावफलकावरती आहेत. विजय चांगली सुरुवात खऱ्या अर्थानं वैष्णवी कन्स्ट्रक्शन टीम साठी एक नामांकित ऑलराऊंडर अष्टपैलू कामगिरी करणारा अंतरड वरडी टीमचा हा खेळाडू विजय यावेळी आपण पाहतोय लीग स्टेजच्या मॅच मध्ये कॅप्टन म्हणून जबाबदारी आहे आणि चांगल्या पद्धतीने खेळ. लास्ट बॉल हर्षद साठी हलक्या हाताने टॅप केलाय, एक सिंगल इथून कंप्लीट होईल. राखली आहे सरासरी 10 ची. पहिल्या ओव्हरचा खेळ संपुष्टात. 10 रन वरती 2 विकेट पाहायला मिळत आहेत. दोन्ही टीम साठी चांगली सुरुवात आहे. 2 विकेट जरी गेल्या असल्या तरी 10 रनची रन रेटनं धावा बनवायच्या त्या कंप्लीट पाहायला मिळत आहेत. अजय सोनवले यांच्या बाईकची यमाची गाडीची चावी पडली आहे. जर का कोणाला भेटली तर त्यांनी लगेच जमा करा. जमा करणाऱ्यासाठी एक अंडा वडापाव असणार आहे. जाऊया मॅच कडे. पहिल्या ओव्हर मध्ये टोटल बांधल्यात 10, 2 विकेट आल्यात बनवायच्यात अजूनही 24 बॉल वरती 42. 24 चेंडू 42 चं समीकरण आहे. गोलंदाजी मार्क वरती सूरज तयार होत असताना आणि सुशांत गोडबिंदे यांच्यासाठी मॅच मध्ये आगलं वेगळं पारितोषिक. दोस्ती दाब्याचे ओनर अनिल कालन यांच्याकडून जर का तुम्ही जेल जमिनी लगत दान केला तर तुम्हाला तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. काल 200 होते, आज 500 आहेत. विचार करणार बल्लू नक्कीच. आता वैष्णवी कन्स्ट्रक्शन टीमला बल्लूची जास्त भीती आहे, त्याकडे चेंडू आला तर काय होईल. सेकंड ओव्हरचा पहिला बॉल खोलवर टप्प्याचा, इथून पकडली आहे चांगली झेल. आनंद होते. स्लिपचं क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळालंय. सुरुवात आता या सेकंड ओव्हरला चांगली पाहायला मिळते. विकेट मैदानाला मानबंधना देत मैदानाच्या आतमध्ये ऍज अ कॅप्टन सुजल 11 टीमचे सचिन दादा डायरे आणि संघ मालक आपण पाहतो या टीमचं जबाबदारी रोशनकडे कॅप्टनची स्वीकारली. आता मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील सुजल 11 टीमचे कॅप्टन अँड वाईस कॅप्टन संकेत सोनावले, रोशन डायरे. इथून खेळ करावा लागेल
अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आता इथून लढाई लढावं लागेल. या फलंदाजांना 10 धावा धावफलकावरती आहेत. 3 विकेट अद्यापर्यंत गमावलेत. रोशन डायरे पोहोचले मैदानाच्या आतमध्ये नॅट नंबर 5 वरती. सूरजनं करामत केली आहे. पहिल्या बॉल वरती विकेट त्याच्या खात्यामध्ये. सेकंड बॉल रोशन साठी वेगानं चांगल्या टप्प्यावरती निर्धारित टप्प्यावरती गोलंदाजी. या गोलंदाजाची सुरुवात खऱ्या अर्थानं झाली श्री गणेश पिंपलोली टीम कडून. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी आणि प्रत्येक चेंडूला व्हेरिएशन देत असताना पाहायला मिळतो. तदनंतर आपण पाहू शकाल मैदानाच्या उजव्या साईडने एक रॉयल एंट्री होतीये. दत्ता दादा डायरे आणि त्यांच्या सोबतीला सुभाष सोनवले उर्फ तांबे सर आहेत. इथून चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वारंवार बीट केलं जातं रोशन डायरेला. डॉट बॉलची सांगता. पहिल्या बॉल वरती विकेट आल्यानंतर 2 लगातार डॉट चेंडू हाताळत असताना पाहायला मिळतोय. सूरज 10 ची सरासरी राखायची. पहिल्या ओव्हरमध्ये 10 बनल्यात. या ओव्हरला सुरुवात खूप चांगली. वाढत्या उन्हाचा तडाखा सर्व प्रेक्षकांना आणि सूरजचा तडाखा आता रोशनला लागत असताना. खोलवर टप्प्याचा होता. समोर फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण चांगल्यानं उडवल्यात यष्ट्या. इथून धावबादच्या स्वरूपात मोठी विकेट माघारी येईल. रोशन डायरे बॅक टू द डगआउट. पहिली ओव्हर ॲज अ कॅप्टन म्हणून विजयने हाताळली होती. पॉवर प्लेचं षटक होतं. धावा बनल्या होत्या. तदनंतर आपण पाहतोय जसा सूरज गोलंदाजी मार्क वरती आला ना करामत पाहायला मिळतीये. नजराना दाखवतो आपल्या गोलंदाजीचा कुठल्याही प्रकारची अद्यापर्यंत धाव दिली नाहीये. आणि या गोलंदाजीमध्ये टोटल अद्यापर्यंत 2 विकेट पाहायला मिळाले. धावबाच्या स्वरूपात रोशन डायरे बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये. अजय अजूनही पाहायला गेलं समीकरण 20 चेंडू 42 समीकरण मैदानाच्या आतमध्ये बनत असताना मेडन ओव्हरच्या आधारावरती सूरज सध्या धावतोय. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी पेश करतोय. अजय स्ट्रायकर वरती आता पाहायला मिळतील. पाचवा बॉल वरती संकेत होते स्ट्रायकर वरती. कॅप्टन माघारी आल्यानंतर व्हाईस कॅप्टन संकेत सोनावले बॅक टू द डगआउट. खऱ्या अर्थानं जर का पाहायला गेलं ना आता हे मोमेंटम चांगल्या पद्धतीने बनवले सूरजने. 3 विकेट या ओव्हर मध्ये पाहायला मिळाले. रोशन डायरे धावबादच्या स्वरूपात माघारी आले. संकेतची देखील विकेट पाहायला मिळते. तदनंतर या स्पर्धे ठिकाणी आपण पाहतोय संतोष दादा मुने उपस्थित होत आहेत. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती आदरानं सन्मानानं येऊन स्थानापन्न व्हा. या स्पर्धे ठिकाणी आपलं सहर्ष असं स्वागत. अक्षय मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. लास्ट बॉलची फेकी. लास्ट बॉल फटका जबरदस्त आहे. डीप मध्ये संकेत थोडे पुढे आले आणि आपण पाहतोय चेंडू अडवता येत नाहीये. निघून गेला चेंडू मिड विकेटच्या बाउंड्री लाईन पलीकडे. येथील टोटल 4 लास्ट बॉल वरती आलेल्या 4 धावा. टोटल 14 या आकड्यावरती अजूनही गरज विजयासाठी आता येणाऱ्या 3 ओव्हर मध्ये 18 चेंडू मध्ये बनवायच्या टोटल 38. 18 बॉल टू बी 38 रन विन टू 18 बॉल. अठरा चेंडू अजूनही 38 धावसंख्येची गरज आहे. 2 षटकांचा खेळ इथून समाप्त झालाय. विनंती करतो जास्तीचा वेळ लावू नका. लगेच मॅचला सुरुवात करा. काय होणार खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर कालच्या दिवसामध्ये दोन्ही टीमनं एक विजय मिळवलाय. आता हा विजय दोन्ही टीमसाठी तितकाच इम्पॉर्टंट आहे. आणि असं वाटलं होतं पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्यात. आता इथून अशाच पद्धतीचा रन रेट टिकवला जाईल सुजल 11 टीम कडून. परंतु ती स्ट्रॅटेजी सूरजने खऱ्या अर्थानं उद्ध्वस्त करून लावली. मिळवल्या टोटल या ओव्हरमध्ये 3 विकेट. लास्ट बॉल वरती चौकार नक्की झाला. 14 संख्या धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात इथून तिसऱ्या ओव्हरला सुरुवात केली जाते. आता तिसऱ्या ओव्हरसाठी पुन्हा गोलंदाज विजय ज्यानं पहिल्या ओव्हरमध्ये टोटल 10 खर्च केले होता
तोच गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्क वरती विजय डायरे. अजय साठी पहिला बॉल. दोमान झोन कडे चेंडू लॉंग ऑफला डीप मध्ये शुभम आहेत. एक सिंगल झाली आहे कंप्लीट. सेकंडचा प्रयत्न केला जात नाहीये. एक सिंगल आली आहे. अक्षय आणि अजय ही जोडी सध्या खेळ करत असताना सुजल 11 टीम साठी टोटल बनवायच्यात अजूनही 17 बॉल वरती 37. दुसरा बॉल चांगल्या टप्प्यावरती. चालाकीचा आणि चातुर्याचा गोलंदाज आहे. ॲज अ कॅप्टन म्हणून त्याची ओळख दाखवत असताना विजय पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 10 त्याच्याकडून खर्च झाला. नक्कीच असं वाटलं होतं आता इथून विजय धावा खर्च करेल, परंतु वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती सिंगल आल्यानंतर डॉट बॉल. तिसरा बॉल खोलवर टप्प्याचा. इथून आपण पाहतोय यस धावबादच्या स्वरूपात नक्कीच विकेट आली. थोडासा चेंडू बाटला लागल्यानंतर स्लो झाला. तोच वेगाने गेला असता तर कदाचित अक्षयची देखील विकेट मिळाली असते, परंतु इथे धावबादच्या स्वरूपात अजयची विकेट मिळतीये. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रुद्र पोहोचतील. समीकरण हार्ड होत असताना पाहायला मिळतो आता सुजल 11 टीम साठी, कारण चांगल्या पद्धतीची गोलंदाजी विजय डायरे इथे फेकतात. 15 चेंडू 37चं समीकरण. 15 धावा धावफलकावरती आहेत. 6 विकेट अद्यापपर्यंत गमावलेत सुजल 11 टीमने. विराट नंबर 7 आणि 8 वरती आता खेळ आपण पाहू शकाल. रुद्र आणि अक्षय. चौथा बॉल रुद्रसाठी. चांगल्या टप्प्यावरती सोमनाथ पाटील यष्टीरक्षक थोडेसे दुखापतग्रस्त पाहायला मिळतात. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. येस लगेच फर्स्ट एड बॉक्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचवा. ग्रुप ग्रामपंचायत पिंपलोली प्रीमियर लीग 6व्या पर्वाचा थरार आपण अनुभवतोय. आजचा शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवसामध्ये भरपूर सारे मान्यवर देखील इथवर उपस्थित होत आहेत. तदनंतर आपण पाहतो मुख्य व्यासपीठावरती आदरणीय व्यक्तिमत्व उपस्थित आपण पाहतो. ज्येष्ठ उद्योजक बालूदादा डायरे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपला इथवर शुभ सन्मान केला जातोय. तदनंतर विनंती करतो दत्तादादा डायरे यांना की आपण देखील इथवर पोहोचा. वेळ प्रसंगी आपण इथवर उपस्थित झाला त्याबद्दल खरंच तुमचा देखील आभार आणि कमिटीच्या वतीने आपला देखील शुभ सन्मान इथवर केला जाईल. दोस्ती दाब्याचे ओनर बाबा अनिल काळन साहेबांच्या शुभ हस्ते ज्येष्ठ उद्योजक बालूदादा डायरे यांचा शुभ सन्मान इथवर केला जातोय. यानंतर पिंपलोली ग्रामपंचायतीचे माजी तंटमुक्ती अध्यक्ष संतोष दादा मुने यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील या सत्काराचा सन्मान करा. दत्तादादा डायरे ग्रुप ग्रामपंचायत पिंपलोलीचे माजी सदस्य दत्तादादा डायरे यांचा शुभ सन्मान आपण पाहतोय. एक डॅशिंग व्यक्तिमत्व. विनंती करतो दत्तादादा डायरे यांना की आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसरस्तबा या स्पर्धेची मजा घ्या. आणि यानंतर संतोष दादा मुने यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल.
जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. बनवायच्या टोटल येणाऱ्या आता 12 बॉल वरती 35 धावा. 12 चेंडू 35चं समीकरण. 17 धावा बनल्यात. 6 विकेट इथून गमावल्यात. 17.5च्या सरासरीने इथून धावा बनवायच्यात. आता समीकरण हार्ड होत असताना पाहायला मिळतोय सुजल 11 टीम साठी. खऱ्या अर्थानं संघ मालकान आणि संघ कर्णधारानं बनवलेली ही वैष्णवी कन्स्ट्रक्शनची टीम चांगल्या पद्धतीनं खेळ करत असताना कॅप्टन विजय डायरे लीड करतायत या टीमला. चांगल्या पद्धतीनं खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिला मॅच अस्तित्वाची लढाई लढत असताना चांगली सुरुवात इथून पाहायला मिळते. आजच्या दिवसात विजयाच्या दिशेने वाटचाल वैष्णवी कन्स्ट्रक्शन टीमची. पहिल्या बॉल वरती उडली आहे कडा. रुद्र सोनावले बॅक टू द डगआउट पाहायला मिळतील. संकटात ढकललं जात आहे वैष्णवी कन्स्ट्रक्शन 11 टीम कडून सुजल 11 टीमला. जबरदस्त संघर्ष. पहिल्या इनिंग मध्ये चांगली गोलंदाजी केली सुजल 11 टीमनं. खऱ्या अर्थानं थांबवलं. फक्त 53चं टार्गेट ठेवण्यात आलं परंतु सेकंड इनिंग मध्ये चुकी ना चुकी पाहायला मिळते. लगातार गमावलेल्या विकेट बॅकफूट वरती घेऊन चालले सुजल 11 टीमला. 17 बनल्यात. बनवायच्यात आता 11 बॉल वरती 35. सेकंड बॉल फटका पुन्हा हवेमध्ये. नोमॅन झोन कडे डीप मध्ये आहेत. मिड विकेटला विजय होते. संकेत देखील होते. चांगली फील्ड आणि फेकी तोपर्यंत फक्त एक सिंगल पाहायला मिळाली. तिसरा बॉल फटका जबरदस्त डीप मध्ये. संकेत जमिनी लगत एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न सफल. सेकंडची डिमांड कंप्लीट पाहायला मिळेल. 2 धाबा इथून यशस्वीरित्या कंप्लीट. चौथा बॉल चांगल्या टप्प्यावरती जखडून ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. डॉट बॉल. पाचवा बॉल चांगल्या टप्प्यावरती वेगानं दहशत आणि इथून विकेट बाहेर येत असताना पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं कालच्या दिवसामध्ये सुजल 11चा खेळ खूप चांगला पाहायला मिळाला होता. कॅप्टन रोशन डायरे, व्हाईस कॅप्टन संकेत सोनावले. परंतु यावेळी चुकी पाहायला मिळते मैदानाच्या आतमधून. निराशात्मक वातावरणात एका मागोमाग एक फलंदाज माघारी परतत असताना बॅकफूट वरती नेऊन ठेवलंय वैष्णवी कन्स्ट्रक्शन 11 टीमने सुजल 11 टीमला. सागर पोहोचलेत मैदानाच्या आतमध्ये. आता स्थिती खूप कठीण पाहायला मिळते सुजल 11 टीम साठी. 7 चेंडू 32 ची गरज. सागरच्या बॅट मधून फटका उंचावरती आणि दूरवर गेलाय. एका हातानं झेल नक्की पकडला विजयने परंतु सीमारेषा मागे जाऊन आलाय. दर्जेदार षटकार 6च्या मदतीनं टोटल उंचावली जाऊन पोहोचली 26 या आकड्यावरती. अजूनही गरज आता येणाऱ्या 6 चेंडू वरती 26 धाव संख्येची. सागर क्षीरसागरच्या बॅट मधून आलेला हा षटकार थोडीशी अपेक्षा आता पल्लवित करत असताना पाहायला मिळेल सुजल 11 टीमची. बनतील का टोटल 6 बॉल वरती 26 याकडे लक्ष आहे. तदनंतर आपण पाहतोय
KTC लाईव्ह इव्हेंटचे ओनर अजिंक्य पवार इथवर पोहोचत आहेत. चांगल्या पद्धतीनं लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून. अक्षय आणि सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. बनवायच्या टोटल येणाऱ्या लास्ट ओव्हर मध्ये निर्णायक 6 बॉल वरती 26. गोलंदाजी मार्क वरती येत आहेत चेतन खाडे. चेतन कालच्या दिवसामध्ये चेतननं देखील कमालीची गोलंदाजी केली होती. तो चेतन आता पुन्हा गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतो. आजच्या दुसऱ्या दिवसामधील पहिला मॅच साठी शेवटचा दिवस ग्रामपंचायत पिंपलोली प्रीमियर लीगचं 6वं पर्व आपण अनुभवतोय. अक्षय स्ट्रायकर वरती बरबाच्या टोटल 26. मोठे फटके षटकारांची गरज. पहिला बॉल हलकीशी कडा आहे. मागे चाललाय चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेला. चुकी पाहायला मिळतीये. नशिबाचा पहिला चौकार सुजल 11 टीमच्या खात्यामध्ये जमा होत असताना अशीच नशिबानं साथ दिली तर विजय सुजय 11 टीम साठी देखील दूर राहणार नाही. चौकाराला 4च्या मदतीने टोटल उंचावली. आता बनवायच्या टोटल येणाऱ्या 5 बॉल वरती 22 धावा. अक्षयच्या बॅट मधून फटका उंचावरती डीप मध्ये आहेत. सुशांत घोडविंदेना चुकी पाहायला मिळतीये. आणखी एक दर्जेदार चौकार. अशाच प्रकारची बॅटिंग राहिली तर सुजल 11 टीम बाजी मारेल. गोलंदाजी मार्क वरती चेतन घाडे सातत्यानं श्री गणेश तलवडे टीम साठी चांगली कामगिरी करत असतो. त्यानंतर आपण पाहतो या मुख्य व्यासपीठावरती पंचायत समिती माजी सदस्य माननीय श्री सुनील दादा घोडबिंदे उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये हार्दिक असं स्वागत. गोलंदाजी मार्क वरती चेतन खाडे आहेत. पहिल्या बॉल वरती नशिबाचा चौकार. त्यानंतर बॅटच्या साह्यानं कमवल्यात त्या अक्षयने 4 टोटल कमवल्यात. 2 बॉल वरती 8 धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 34 या आकड्यावरती 4 चेंडू गरज आहे विजयासाठी 18 धावसंख्येची. 4 चेंडू 18 धावसंख्येची गरज आहे म्हटल्यानंतर 3 मोठे फटके. 3 मोठे फटके. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. सॅमी आहेत यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. इथून धाव घेण्याच्या नादामध्ये सेप पाहायला मिळतील बॅटर. एक धाव झाली आहे कंप्लीट. एक धाव कंप्लीट झाली. आता गरज विजयासाठी येणारे 3 चेंडू आणि 17 धावसंख्येची. 3 चेंडू 17. यस लेग बायच्या स्वरूपात आलेली ही धाव आपण पाहतो. 3 चेंडू 17 धावसंख्येची गरज आहे. मागील टाइम मध्ये तुम्ही काय केलं हे महत्वाचं नाही. या 3 बॉल वरती तुम्हाला काय करता येईल. या स्पर्धेमध्ये सुजल 11 टीमचा अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर मोठे फटके. सागर साठी उचली घेणारा चेंडू. चालाकीचा आणि चातुर्याची गोलंदाजी ओळखलं चेतनने ट्रान्स फलंदाजाचा. आणि आदरला चेंडू गुडल्या स्पॉट वरती उचली घेत असताना सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. निर्णायक चेंडू होता. आता या निर्णायक चेंडू वरती कुठल्याही प्रकारची धाव खर्च केली नाही चेतनने. इथून आता खऱ्या अर्थानं वाटचाल वैष्णवी कन्स्ट्रक्शन 11 टीमची विजयाच्या दिशेने. 2 चेंडू अशक्य असं समीकरण म्हणायला हरकत नाही. 17 धाबा. खेचलाय सागरच्या बॅट मधून षटकार आला. माफ करा षटकार 6 धाबा आल्या. अजूनही गरज 11 धावसंख्येची. 1 चेंडू 11चं समीकरण. 2 चौकार आले होते खऱ्या अर्थानं सुरुवातीला. चेतनच्या गोलंदाजीवरती मोठे फटके मारले जात होते. वाटलं होतं कुठेतरी सुजल 11 टीम या मॅचला आणखी पुढे घेऊन जाईल. परंतु आता समीकरण हार्ड पाहायला मिळतंय. 1 चेंडू 11ची गरज. लास्ट बॉल स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. आनंद आहेत सर्कल मध्ये पकडलाय झेल. इथून पहिली मॅच लॉस होत असताना पाहायला मिळाली सुजल 11 आणि बाजी मारली आहे ती वैष्णवी कन्स्ट्रक्शन 11 ने जागा बनवली या स्पर्धेमध्ये सेमी फायनल खेळण्यासाठी पाहायला मिळेल आता वैष्णवी कन्स्ट्रक्शन 11 टीम. नंतर आपण पाहतो आमच्या सोबतीला या स्पर्धेला